गृहिणी म्हणजेच घर सांभाळणारी. घर म्हणलं की सर्व घराची जिम्मेदारी तिच्यावरती आलीच. नमस्कार मंडळी, माझं घर माझं कुटुंब या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण थोडं शेगडीची स्वच्छता करूया. हे पहा, शेगडी थोडी आपली किचनमध्ये वापरून थोडी खराब झालेली आहे जास्त. आपण याला घरच्या साहित्यातून स्वच्छ कसं करायचं ते पाहूया. मंडळी, हे मीठ आहे, थोडंसं आपण टाकून घेऊया शेगडीवरती बाजूला. हे पहा, थोडंसं शेगडीवरती ना खराब झालेली आहे खूपच. थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ सुद्धा जास्त वेस्ट घालवायचं नाही बरं का. माझ्याकडं मीठ हे बेक केलेलं राहिलेलं होतं, ते मी वापरते आहे. याला एक 5 मिनिटं आपण असंच ठेवूया थोडंसं मीठ लावून. त्यानंतर आपण याच्यावरती लिंबू लावून घासून काढूया. कशी निघते ते पाहूया. फ्रेंड्स, आपले 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हा थोडा खराब होत आलेला लिंबू घेतलेला आहे, तो थोडासा आपण याला ह्याच्यावरून फिरवून घेऊया. लिंबू पूर्ण याला घासून घेऊया. हे पहा, आपण लिंबू आणि मीठ लावून थोडं घासलेलं होतं. आता आपण थोडंसं काथ्या आणखीन साबण लावून थोडं सर्फ टाकून आपण घासून घेऊया. हे पहा मंडळी, आपली शेगडी बऱ्यापैकी एकदम साफ झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. प्रत्येक गृहिणीला रोजच्या रोज शेगडीची स्वच्छता करायलाच हवी आहे. थोडंसं शेगडी खाली खरकट किंवा जेवणाचे थोडेसे काय पदार्थ अन्न सांडले असेल तर त्याने झुरळे होतात, किडामुंगे होतात. त्याच्यामुळं रोज स्वच्छता साफसफाई करायची, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कीटक होणार नाहीत. वरचा बर्नल सुद्धा वरचेवर साफ करायचा मंडळी. ह्यामध्ये कचरा अडकला जातो. तर माझा असा साफ आहे हा बर्नल. तर कमी साहित्य आणि कमी वेळामध्ये शेगडी स्वच्छ कशी करायची ते तुम्हाला छोटासा प्रयत्न दाखवलेला आहे.